राज ठाकरे आज म्हणाले की सरकारला आत्महत्या करायची म्हणजे करायची तर करू द्या. महाराष्ट्रात 1ली ते 5वी आपण हिंदी आणण्याचा प्रयत्न केलास, दुकानं नाही शाळा. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकार चालवायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर राखणं, शांतता प्रस्थापित करणं हे त्यांचं प्राधान्याचं काम आहे. आणि मराठी भाषा, मराठी अस्मितेशी कुठलीही तडजोड नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्याच्यामुळं मराठीच सक्तीची आहे, इतर भाषा ह्या ऑप्शनल आहेत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सक्तीचा GR त्या ठिकाणी मागे घेऊन एक समिती नेमलेली आहे. आणि मग जो विषय संपलेला आहे, थांबवलेला आहे, त्या विषयावर पुन्हा गदारोळ करणं त्या ठिकाणी योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि हे सरकार मराठी भाषेच्या बाजूनीच आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाजूनीच आहे. या ठिकाणी आपल्या भाषेचा आग्रह हवा, परंतु इतर भाषेचा दुराग्रह करण्याचं काही कारण नाही अशी स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं या बाबतीत सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. परंतु निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे ह्या संदर्भात भाष्य केलं जातं, वातावरण त्या ठिकाणी गरम करण्याचा प्रयत्न होतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, कुणाच्या बापाचा बाप आला तरी त्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रापासून त्या ठिकाणी तोडली जाऊ शकत नाही. निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारची भडकाऊ वक्तव्ये येतात आणि त्या ठिकाणी वातावरण कलुषित खराब करण्याचा प्रयत्न दुर्दैवानं होत असतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रसुद्धा आज मराठी भाषेसाठी ते जेवढे आग्रही आहेत त्यापेक्षा जास्त आग्रही आहोत. महाराष्ट्राच्या अस्मिते बाबतीत सुद्धा आम्ही सोबत आहोत. परंतु याचा अर्थ इतर भाषिकांचा दुराग्रह करणं किंवा त्यांना मारहाण करणं याचंही समर्थन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण आपली मराठी लोक इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी राहतात, त्यांच्यासुद्धा सुरक्षेची आणि संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे. त्यांना कळालं नाही तर त्यांनाच विचारा तुम्ही काय कळालं नाही म्हणून. त्याच्यामुळे मला वाटतं की विनाकारण जाती जातीत समाजात तेढ निर्माण करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. सर, यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, मला वाटतं त्यांना असं बोलल्याशिवाय पब्लिक टाळ्या वाजवत नाही, शिट्ट्या वाजवत नाही. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी अशी भाषा त्या ठिकाणी ते वापरत आहेत. आणि त्यांचा वारझोडीवरच जास्त विश्वास आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमचा संविधानावर त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि त्यामुळे संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाहीच्या चौकटीत बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी मीडियालाही तुम्हाला असं काही भडकाऊ बोलल्याशिवाय तुम्ही दाखवत नाही. चांगल्या 4 गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवायच्या म्हटल्या तर आपल्याकडे वेळ नसतो, आपला प्रायोरिटी नसतो. आणि असे मारा झोडा तोडा बोललं, वातावरण प्रक्षोभित झालं की तुम्हालाही वाटतं की आपलं चॅनलही जोरात चालतं, हा काय बोलला, तो काय बोलला. परंतु एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याची या राज्यात शांतता प्रस्थापित करणे ही जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डर बिघडेल आणि जातीय तेढ त्या ठिकाणी निर्माण होईल असं मला वाटतं कोणीच करता कामा नये. सर, त्यांनी वाटतं अशा प्रकारचं भावनिक वातावरण करून निवडणुकीत आपल्याला काही मिळवता येतं का, यासाठी सगळ्या लोकांचा अट्टहास त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काय भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत हे देशवासियांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. महाराष्ट्राला निधी देणं असेल, महाराष्ट्राच्या विकासात जातीने लक्ष घालणं असेल, महाराष्ट्राची इतिहास परंपरा जपण्याचा विषय त्या ठिकाणी असो, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक होऊन निवडणुकीला सामोरं जाणं असेल. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आणखी अधोरेखित करण्यासाठी या ठिकाणी दिल्लीचे माननीय नरेंद्र मोदी साहेब अमितभाई सातत्यानं महाराष्ट्राच्या मुंबईच्या मागे उभे राहिले. आणि त्याच्यामुळं जे लोक आपल्या मागे उभे राहत आहेत, ताकद देत आहेत, आपल्या अस्मितेला त्या ठिकाणी ताकद देण्यासाठी मदत करतायत, ते कसे काय महाराष्ट्र विरोधी होतील.
कसे काय महाराष्ट्रद्रोही होतील. त्याच्यामुळे मला वाटते केवळ निवडणुकीपुरतं हा विषय त्या ठिकाणी येतो आणि मला वाटतं निवडणुकीनंतर जातो. तर त्यांचे मला वाटतं गुजराती मराठी, बिहारी मराठी, उत्तर भारतीय मराठी अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. परंतु मुंबईतच काय संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी बाहेरून आलेली लोकसुद्धा इथल्या मातीशी एकरूप झालेली आपल्याला अनेक पाहायला मिळतील. अनेक बाहेरून आलेली लोक एवढं मराठी अस्खलित बोलतात, एवढं किंबहुना काही मराठी त्या ठिकाणी बोलू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ही लोक जर आपल्याशी एकरूप झाली असतील, मराठी भाषेशी एकरूप होत असतील, तर अशा प्रकारे निवडणुका तोंडावर आहेत म्हणून जातीय त्या ठिकाणी तेढ निर्माण करायची, प्रांतीय भाषिक तेढ निर्माण करायची, हे मला वाटतं सुविद्य अशा त्या ठिकाणी नागरिकाला पसंत नाही. लोकांना सगळं कळत असतं कोण कशासाठी काय करतोय. सर नाही, अशी मारहाण करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं अभिप्रेतच नाही. लोकशाहीमध्ये आपण त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने आपण भूमिका मांडू शकतो, आंदोलन करू शकतो, त्या ठिकाणी सरकारला भेटू शकतो, न्यायालय आहेत, रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो. परंतु याचा उपाय मारझोड करणं हा अजिबात आहे असं मला वाटत नाही. राजसाहेबांना काय म्हणायचं सर आपल्याला? राजसाहेब मी त्यांच्यावर बोलणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. त्यांचा पक्ष आहे, ते नेते आहेत. मी त्या ठिकाणी माझी भूमिका या ठिकाणी मांडली.